काय सांगाल? आर्थिक कर्मचारी आणि त्यांचा जो जटिल प्रश्न होता की या काळामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मार्फत अनुदानाच्या मार्फत यांचे पगार, यांचे पेन्शन, यांची ग्रॅज्युटी ही दिली जायची. ज्यावेळेस जिल्हा परिषदचं उत्पन्न कमी झालं तर यांना वेळेवर पगार न होणे, वेळेवर ग्रॅज्युटी न मिळणे, पेन्शनधारकाला 4-4 महिने पेन्शन न मिळणे, या सगळ्या गोष्टींची अडचणी प्रश्न त्याच्यात. आणि ज्यांनी आयुष्यभर आपल्या लोकांची सेवा केली या गोष्टीपासून वंचित राहत होते. 3 वर्ष आम्ही या गोष्टींकरता पाठपुरावा केला. कॅबिनेटमध्ये हा विषय आणि शासनाने दरवर्षी यांचा भार उठवावा अशा पद्धतीनं कॅबिनेटमध्ये मंजुरी करून घेतली. आणि आता हे यांना सगळा जो पैसा येणार आहे तो जिल्हा परिषदेच्या उत्पन्नामधून न येता तो डायरेक्ट शासनाकडनं यांना पैसा प्राप्त होणार. किती लोकांचा प्रश्न सुटलाय बाबा? जवळपास 1078 लोकांचा हा प्रश्न होता. तो सगळ्या लोकांचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की अनुकंपांचा मुलांचा विषय असेल, यांचा जो विषय होता 30-30, 40-40 वर्षापासून हे विषय प्रलंबित होते. ते सगळे डिपार्टमेंटचे प्रश्न आपण सोडवू शकतो, प्रमोशनचे प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये जशी आपण कामाची अपेक्षा करतो तसे कर्मचाऱ्यांचे जे छोटे मोठे प्रश्न असतात ते सोडवण्याचं काम आपण केलं पाहिजे. ती कामं आपण करण्याचा प्रयत्न केला. अर्थ विभागाबद्दल आपण नाराजी व्यक्त केली भाऊ. प्रवास झाला अशी मांडणी या ठिकाणी. कॅबिनेट बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजितदादांवर नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला सगळं खोटं आहे. ह्या ज्याप्रमाणे मागच्या काळात निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार प्रसार झाला, मी त्या कॅबिनेटमध्ये होतो. काही विषय झाले, अजितदादा आजारी असले तर 2 दिवस पूर्वी तुमच्या टीव्हीने दाखवलं आणि आता अजितदादावर नाराज आहे, मंत्री पळून गेलेले आहेत. काही अफवा फैलावायच्या, पण या अफवांना आता आम्ही बळी पडणार नाही, जनताही बळी पडणार नाही. लाडकी बहीण त्यांना शुद्धीवर आणल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे. SOP बनवून यावरूनच हा वाद झाला होता. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यामध्ये मध्यस्थी केली आणि अरे बाबा, मी त्या कॅबिनेटमध्ये होतो, कुठलाच वाद झालेला नाही. उलट हसत खेळत झालेली ही कॅबिनेट आहे. SOP बनवण्याची फडणवीसांची भूमिका आहे तर आक्षेप घेण्यासारखा काय राष्ट्रवादीचा सवाल आहे भाऊ असा? मला माहीत नाही. अजितदादांनी विधानसभेसाठी 60 जागांची हे बघा, त्यांचा पक्ष किती जागा मागाव्या हा त्यांचा विचार आहे. शेवटी या गोष्टीमध्ये आम्ही त्या प्रक्रियेमध्ये नाही. त्या प्रक्रियेमध्ये शिंदेसाहेब आहे, त्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र भाऊ आहे, त्या प्रक्रियेमध्ये आदरणीय देवेंद्र भाऊ आणि अजितदादा आहे. ते ठरवतील आणि ठरवण्यामध्ये योग्य तोडगा काढतील. दुसरं एक विषय आहे की अनिल देशमुखांवरती जी काही कारवाई होते आहे त्याच्या संदर्भामध्ये राजकारण केलं जातं. हे बघा, कारवाई म्हणजे त्यांच्यावर आज ते काही साधू संत म्हणून त्यांच्यावर कारवाई मागच्या काळात झाली नाही. 100 कोटीचा त्यांच्यावर आरोप होता, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. आता उरलेली काही कारवाई राहिली असेल तर ती तपास यंत्रणेची पद्धत आहे, त्याच्यामध्ये आता कारवाई झाली तर मग आमच्यावरच का झाली. आता याच्या पहिले ते जेलमध्ये राहून आले, ते काही फार मोठा विषय नाही आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारकडे पैसे नाही. बघा, ओला दुष्काळाचा एक नियम आहे, आपण सुद्धा समजून घ्या. ओला दुष्काळाचा एक नियम आहे, जिथे 65 मिलीमीटर पाऊस पडतो ते बाधित होता. बाधित केल्यानंतर त्याचे पंचनामे करावे लागतात. पंचनामे केल्यानंतर शासनाकडे त्याचा रिपोर्ट जातो. रिपोर्ट झाल्यानंतर त्याचे पैसे येतात. NDRFच्या नॉर्मप्रमाणे पैसे मिळतात. राज्य सरकार त्याला पैसे देते. ठरलेली परंपरागत पद्धत आहे. ती काँग्रेसच्या काळात होती, राष्ट्रवादीच्या काळात होती, शिवसेनेच्या काळात आहे. पण आता काय कोली कुई चालली आहे ना, त्याच्यामुळे हे होत आहे. ठीक आहे, हे शेतकऱ्याचं नुकसान झालं ते आपोआप मिळणारच आहे. जर तो नॉर्म्समध्ये बसत असेल तर ते काही सांगायची गरज नाही. ब्रह्मदेवालाही सांगण्याची गरज नाही आहे. 65 मिलीमीटर पाऊस पडला तिथे त्याला तो बाधित आहे. सततचा पाऊस पडला तो तिथे बाधित आहे. अहो, या सरकारने NDRFचे नॉर्म्स 2 एकरचे होते ते 3 एकरचे केले. पैसे वाढवले, हे कोणी बोलत नाही. पण नुसतं कुलेकुई करायची आणि सांगितलेले कपाशीचे 5,000 रुपये पर एकर पैसे आता लोकांना यायला लागले आहेत. सोयाबीनचे पैसे यायला लागले आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे यायला लागले. या ठिकाणी मुलगी जन्माला आली तर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 सरकार देत आहे. मुलींना मोफत सरकार हे शिक्षण देत आहे. हे सगळं कोणी बोलायला तयार नाही. निगेटिव्ह बोलायचं आणि आपलं काम चालवायचं, एवढा धंदा आहे.